नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पळून जाणाऱ्या माहीला पुन्हा एकदा देविका पकडते आणि तिचा मेकअप खराब करते। त्यानंतर तिला म्हणते, आता हा मेकअप खरेदी करायला पण तुझ्याकडे पैसे नसणार ना। दुसरीकडे मात्र आता ती तिला पुन्हा घरी घेऊन येते आणि बांधून ठेवते। इतक्यात मात्र ती म्हणत असते, काय ग, पण तू का असं करते आहे। तर दुसरीकडे आता देविका म्हणते, खरं सांग, तू वकिलांकडे चालली होती ना असं सगळं करून, सगळं साधा गेटअप करून। तर तेव्हा मात्र ती म्हणते, पण तू एवढी घाबरते काय ते मला सांग ना। एखाद्याची काही क्राईम केला असेल तर तो घाबरतो, तू काही क्राईम केला आहे का। तर दुसरीकडे मात्र आता लगेचच ती असं म्हटल्यात तेवढ्यात रमा दुसरीकडे आता इकडे म्हणत असते, नयनाला मला तिची फार काळजी वाटते, मी तिला फोन करते। आणि ती तिला फोन करताच रमाला फोन उचलता ना बघून देविका लगेच तिचा फोन बाजूला ठेवते आणि माहीला बांधून ठेवते। इतक्यात मात्र त्या गडबडीमध्ये फोन उचलला जातो आणि इकडे रमा सगळं ऐकते। आणि तेवढ्यात तिथे नील येतो आणि म्हणतो, काय ग देविका, तू असं का करते, कशाला भांडते त्या माहीला सारखं सारखं। आणि तेव्हा मात्र रमाच्या सगळं लक्षात येतं। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमा माईला सोडवायला जाते आणि एकमेकींचे ते आभार मानू लागतात। तेव्हा देविका तिथे लंगडत लंगडत येते आणि म्हणते की तुम्ही दोघी ह्या देविकाला हरवू शकत नाही, तुम्ही चिल्लर आहात। तेव्हा आता रमा म्हणते, माही एकटी नाहीये, ही रमा तिच्या सोबत आहे आणि आम्ही चिल्लर काय करतो ना आता तुला दाखवतोच। दुसरीकडे आता देविकाचा सुद्धा मेकअप ती तसाच करून ठेवते माही। आणि त्यानंतर मात्र ती म्हणते, काय ग, विसरलीस का तू, मी तुला काय काय आणायला लावलं आहे, त्यामुळे तू सांगितलं का ह्याला काय आणायचं आहे ते। आणि आता नील म्हणतो, हिने काय सांगितलं आहे तुला आणायला देविका। आणि त्यानंतर मात्र आता इकडे माही खुश होते परंतु देविका घाबरते। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।